वैष्णवी हजारे, आवाज जनतेचा या न्यूज मध्ये आपले स्वागत। सतत 8 दिवस अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिचा हात पकडून तिचा विनयभंग करण्याचा प्रकार नांदूर येथे घडला आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मयूर राजेंद्र सोडणार राहणार नांदूर याला पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान सदर आरोपी याने यापूर्वीही अनेक शाळेतील मुलींची छेड काढल्याची चर्चा आता या घटनेनंतर गावात सुरू आहे। पाहुयात। सतत 8 दिवस अल्पवयीन मुलीचा पाठलाग पुरवत तिचा हात पकडून तिचा विनयभंग करण्याचा प्रकार नांदूर इथे घडला असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी मयूर राजेंद्र सोडणार राहणार नांदूर याला पोलिसांनी अटक केली आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की नांदूर परिसरात 70 वर्षीय मुलीच्या आजीने पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यात म्हटले आहे की आपण 8 फेब्रुवारीला सकाळी 6:30 ला आधार कार्ड घेऊन घरी येत असताना नांदूर ग्रामपंचायतीच्या मागील रोडवर मयूर सोडणार हा समोरून येत होता। त्याने आपल्या 13 वर्षाच्या नातीचा हात पकडून तो तिला म्हणाला की तू मला खूप आवडते। त्यानंतर त्याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्णन करून त्या दिवसापासून 14 फेब्रुवारी पर्यंत वारंवार घरावर दगडफेक करत आपल्या मुलीचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। सदर फिर्यादीवरून पोलिसांनी मयूर सोडणार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मयूर सोडणार याला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे। दरम्यान सदर आरोपी याने यापूर्वी अनेक शाळेतील मुलींची छेड काढल्याची चर्चा आता या घटनेनंतर गावात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।